बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 18. शनिवारची सकाळची शाळा. परिपाठ झालेला. सगळे स्टाफ रूममध्ये बसलेले. शिपाई चहा करण्याच्या धावपळीत. कुंभार सर वेळानं आलेले. ते आल्यावर सगळ्यांचंच लक्ष उडालं. हातातला सकाळ पेपर सगळ्यांना दाखवत ते म्हणाले, हे बघा, बातमी वाचा, फ्रंट पेजला छापली या. माझं तर डोकंच कामात न गेलंय. ही असली अवलाद असल्यामुळं शिक्षण क्षेत्र बदनाम झालंय. गौतमनं पेपर हातात घेतला. बातमीवर त्याची नजर पडली आणि त्यातच रुतून बसली. शिक्षकच भक्षक होतो तेव्हा. सावरगाव, दिनांक 14. विद्यामंदिर सावरगाव येथील प्राथमिक शिक्षक सुनील रंगराव परीट, वय 45, याने त्याच शाळेतील 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केला. मुलीच्या वडिलांनी तशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. ग्रामस्थांनी नराधम शिक्षकाला चोप देऊन त्याचे मुंडन करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील रंगराव परीट हा 2 वर्षांपासून विद्यामंदिर सावरगाव येथे कार्यरत आहे. काल दिनांक 13 रोजी त्याने सदर मुलीस लवकर शाळेत यावयास सांगितले. मुलीनेही शिक्षकांवर विश्वास ठेवला. सरांचं काहीतरी काम असेल म्हणून सदर मुलगी सकाळी 9 वाजता शाळेत हजर राहिली. तेव्हा शाळेत कोणीच नव्हते. या संधीचा गैरफायदा घेत नराधम शिक्षक सुनील रंगराव परीट याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले व खोलीत कोंडून बळजबरीचा प्रयत्न केला. सदरची मुलगी ओरडू लागल्यावर शाळेजवळ राहणाऱ्या लोकांनी शाळेत धाव घेतली. तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. नराधम शिक्षकास त्यांनी पकडले व बेदम चोप दिला. नंतर मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या कृत्याच्या निषेधार्थ दुपारी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनाच्या दारात ठिय्या आंदोलन केले व नराधम शिक्षक सुनील रंगराव परीट याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, संस्थेचे विविध पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गौतमने पुन्हा पुन्हा ती बातमी वाचली. बातमीबरोबरच मुंडन केलेला शिक्षक व त्याला चपलाने मारतेल्या बायका असा फोटो सोबत छापला होता. प्रत्येकानं पेपरातील बातमी डोळे फाडून वाचली. बातमी वाचून सुन्न झाले. स्टाफमधलं वातावरण बदललं. जायला लय घाण केली राव या मास्तरानं. आधी शिक्षकांच्या बद्दल लोक शिमगा करतात, त्यात हिनं ही घाण करून ठेवली. कांबळे सर संतापले. शपथ सर, मला तरी झटकाच बसलाय बातमी ऐकून. सुभाष मोरे. अहो, तरणा बाण बी नाही की हो, आवरलं नाही म्हणायला. खालनं वरनं पिकल्याला आहे. हे यशवंता, अरे तरणा असला तरी काय झालं, हे असलं काम करायचं? आईच्यानं सांगतो, अशा शिक्षकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. काय हो गौतम सर? मगापासून गौतम विचारात हरवलेला. तो तंद्रीतनं बाहेर आला. श्रीकांत, असल्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्र बदनाम केलंय. आपल्याकडे डीएड, बीएड ही शिक्षक होण्याची प्राथमिक अट. फक्त तेवढं झालं की कोणीही व्हा शिक्षक. त्यामुळे शिक्षक हा चारित्र्यवान असला पाहिजे ही बाबच उरली नाही. अशा नराधमांमुळे हळूहळू शिक्षकावरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय. बघा की, ह्याचं वय 45 वर्ष, हिची पोरगी असली तर लग्नाला आली असेल, ह्याला लाजबीज वाटली नसेल. करताना काय वाटलं नसेल, नंतर बघा कसा फोटो तोंड लपवतोय मुंडन करताना. कलीच बिघडली असं म्हणतात. ते काय खोटं नाही. काय माने सर? मुख्याध्यापक बातमी वाचण्यात गुंग. हातातला पेपर खाली ठेवत तो म्हणाला, मला पटत नाही असलं काय केलं असेल त्या शिक्षकानं. विरोधक अडकवत्यात हो असल्या खोट्या केसमध्ये.
एवढ्या खुंट्या एवढ्या पोरीवर बळजबरी करायला घरात काय बायको नाही होय? ती पोरगी कशाला खोटं बोलेल? कुठला वडील आपल्या पोरीच्या नावानं अशी खोटी तक्रार करील? आपल्याकडे अजूनही माणसं अब्रूसाठी मरतात. तसं मला म्हणायचं नाही. अशा खोट्या केसेस असत्याच कुठं कुठं, एवढंच मला म्हणायचं होतं. मुख्याध्यापकानं सारवासारव केली. गौतमच्या पुढं बोलणं त्याच्या आवाक्यातलं नव्हतं, ते त्यानं ओळखलं. कसा हो धीर झाला असेल त्या शिक्षकाला? भला वाटोळं करून घेतलं स्वतःच. संभाजीची संयमी प्रतिक्रिया. आता ह्याला काय हो शिक्षा होणार? लय घाण केली बाईनं. संजय कडवानं विचारलं. आता काय चौकशी होईल, त्यानंतर त्याला निलंबित करतील. काय नसतंय हो निलंबन विलंबन, पुन्हा कामावर घ्यायचं तसं घेतातच. एखादी इन्क्रिमेंट करतील आणि टाकतील डोंगरी तालुक्यातल्या एखाद्या शाळेत. असं कसं? मी तरी म्हणतोय ह्याच्या अंडबिल्ल्या ठेचायच्या आणि छक्का करून सोडायचा. नाहीतर तिथं बी जाऊन ह्याची सवय जाणार नाहीये. झवल्याली गांड आणि बोलणारं तोंड कवा गप बसतंय बाई. यशवंता, काय तरी बोलू नका तोंड आहे म्हणून, जरा शांत राहा. अशी कोण शिक्षा देतंय काय? अहो तुम्हाला माहित नाही, बलात्कार केलेल्या माणसाला पोलीस हाग्या मार देतात, लोखंडी पट्टीत करंट सोडतात, त्यावर मुतायला लावतात. मग खालची जागा बाद होऊन बसती बा तिची, असं म्हणतात बरं काय. संजय कडवानं माहिती पुरवली. अशा घटनांमुळे शिक्षकाला समाजात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. पूर्वी शिक्षकाला गाव काय करायचं नाही, मुलगीचं लग्न करायचं बोलवा गुरुजी, नवरा बायकोची भांडणं सोडवायचीत बोलवा गुरुजींना. गुरुजींशिवाय पान हालत नव्हतं गावाचं, एवढा विश्वास. आता पोरींच्या जवळ जायची पण अडचण झाली आहे आपली. आपल्याकडे हायस्कुलात वयात आलेल्या पोरी असतात. तुमच्या आमच्या मनात असलं पाप नसतंय, खरं आत्ता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. कांबळे सरांनी खंत व्यक्त केली. एका दुसऱ्याने केलं म्हणून सगळेच तसे असतात असं नाही. लोकांनाही हे माहीत आहे. अजून शिक्षकांच्या वरचा लोकांचा विश्वास संपलेला नाही. तुम्ही आम्हीच तो टिकवून ठेवायचा आहे आता. नंतर शाळा सुटेपर्यंत फक्त त्या बातमीचीच चर्चा. कुणाला त्या विषयाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. त्या बलात्कारी शिक्षकानं अख्खा वेळ खाऊन टाकला सर्वांचा. अहो आई आता रोजच मुलांवरनं भांडायला लागल्यात, काहीतरी कारण काढून बोलायला बघत्यात. बायको गौतम जवळ सरकत म्हणाली. एकच्या एक पोराला मूल व्हावं हे कुठल्या आईला वाटणार नाही. त्यानं तिला जवळ घेतली. खरं माझा काय दोष? उठसूट मलाच बोलत्यात. आईचा स्वभावच आहे तसा. तुला तर माहीतच आहे, अख्खा आयुष्य तिनं हालत काढलंय. आता म्हातारपणी नातवंड बघाय तिचा जीव तळमळतोय. मी काय ते वाईट आहेत असं म्हणत नाही, खरं आता तर त्या मुलावरनं घालून पालून बोलायला लागलेत. शेवटी मी बी माणूसच आहे ना मग. तिची तक्रार. असू दे, तू काय आईला उलट बोलू नकोस. कवा बघितले असं आत्तापर्यंत माझ्या तोंडातनं एखादा वाईट शब्द बाहेर पडलेला? अगं आई वरनं कडक दिसतीया, तिचं मन तसं नाही. गोड स्वभाव आहे तिचा फणसासारखा. अहो, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवी म्हणाली. आईने लय जीवाला लावून घेतलंय. सारख्या रडत असतात मुलाचा विषय काढून, कधी कधी जेवतच नाहीत. मला हे का सांगितलं नाहीस मग? उद्या सांगतो तिला समजावून. त्यांचा दमा आता लयच वाढलाय. आता सकाळचं धुकं पडलेलं असतंय, जास्तच त्रास होतोय त्यासने. तिचं काय कळलं ना बघ. दवाखान्यात दाखवून आणली, खरं काय उपयोग झाला नाही. त्यात ते औषधच खात नाही. डॉक्टर तरी काय करतील सांग. त्यासने एखाद्या चांगल्या दवाखान्यात न्या.
मी तेच ठरवलंय. कसा तरी महिना दीड महिना झाला की पगार मिळेलच. कोल्हापुरातल्या एखाद्या चांगल्या दवाखान्यात ॲडमिट करतो. मी बी तेच म्हणते. तू तिला औषध खायला लाव वेळच्या वेळी. तिचं काय ऐकू नकोस. औषधं महाग नाहीत म्हणून सांग. मी काहीतरी पैशांची व्यवस्था करतो. औषधं संपली तर आणून देतो. आईने किती खस्ता खाल्या ग माझ्यासाठी. त्याचा आवाज घोगरा झाला. तिनं त्याच्या गालावरनं हात फिरवला. त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलेलं. तिला त्याचा उष्ण स्पर्श झाला. ती त्याच्या अधिकच जवळ सरकत म्हणाली, अहो, आईसाठी तरी आता बाळाचा विचार करा. त्यांची तब्येत बघा कशी झाली. अगं झालंच की आता. मी काय नाही म्हटलंय. आता काय काळजी नाही. 1-2 महिन्यात पगार सुरू होईल माझा. हे ऐकून तिने त्याला घट्ट मिठी मारली. पटापटा त्याच्या कपाळाचं मुकं घेतलं. तिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी आलं. ती हुंदकं द्यायला लागली. आनंदाचा अश्रू तिच्या डोळ्यातनं पाझरायला लागलं. त्यानं मग घट्ट मिठी मारली. रात्रभर ती त्याच्या मिठीत विरघळत गेली. दिवाळीनंतर गौतम व कुंभार सर फिरायला आले होते. आज दुपारीच कुंभार सरांनी गौतमला सांगितलं, संध्याकाळी फिरायला जाऊया म्हणून. संध्याकाळी शाळा सुटल्यावर दोघं खोलीवर आले. गौतमनं चहा केला. दोघांनीही चहा घेतला. दोघं चालत शाळेकडच्या रस्त्यावर निघाले. लवटे सर एकदा भेटले होते. लवटे सर? माझे आमदार जगन भोसलेच्या शाळेतले? हा हा, ते सांगलीकडचे होय. हा, माहीत आहेत की. का, काय झालं? त्यांनी सगळी शाळेतली स्टोरी सांगितली. वाईट अवस्था आहे तिथल्या कर्मचाऱ्यांची. गुलामीच म्हण की. मला जरा माहिती आहे त्यांची हिस्ट्री. तो जगन भोसले पक्का बदमाश आहे. कर्मचाऱ्याकडनं पैसे उकळण्याच्या नादात असतो सारखा. तुला कसं काय माहीत? गौतम आश्चर्याने विचारतो. आमचा एक पाहुणा आहे की तिथं शिपाई पदावर. तो एकदा भेटला होता. सांगित होता सगळं. मागच्या महिन्यात तर त्यानं कहरच केला. लवटे सर सांगत होते कर्मचाऱ्यांना 8-10 दिवस घरीच पाठवलं नाही. पोराच्या लग्नाची तयारी करून घेतली आणि वरनं 10-15 हजार उकळलं. आणि दिवाळीत त्यांचं दिवाळ काढलं. आईच्यानं सांगतो, अशा संस्थापकाला गोळ्या घातल्या पाहिजेत. भर रस्त्यात. किती जणांना गोळ्या घालणार? 100त एखादाच साधू. बाकीचे सगळे चोर. दोघं रस्त्यानं एकमेकाशी बोलत चालले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी. गार वारं सुटलेलं. ओपाड्यातील माणसं भात कापतेली. परतीचा पाऊस पडून गेल्याने आत्ताच्या कापलेल्या मूळकांडात बारीक कोंब उगवलेले. सूर्य अस्ताला चाललेला. निवत चाललेलं ऊन सोनेरी दिसत होतं. झाडाच्या दाटीतनं कुठेतरी रस्त्यावर किरणं पडलेली. बाकी पुसट होत जाणारा प्रकाश. काल 10वीच्या पोराकडनं मला कळलं, सूर्यवंशी सर कांबळ्यांच्या पोराच्या डब्यातलं काय खात नाहीत असं. काल पोरांनी जास्तच आग्रह केला म्हणून त्यांच्यासोबत जेवायला बसलो. तेव्हा पोरांनी सांगितलं. खरं आहे ते. मला बी 1-2दा अनुभव आलाय त्यांचा. अहो, साधं कांबळे सर दुपारी जेवायला जवळ बसले तर ते टाळतात त्यांना. बघा तुम्ही पण कधीतरी. काय मानसिकता आहे या सूर्यवंशीची, काय कळत नाही श्रीकांत. कसली मानसिकता सर? तो स्वतःला उच्च समजतोय. कसला उच्च नीचपणा. 21व्या शतकात जगतोय आपण. त्यांना पेशवाई बुडाली म्हणावं. त्यांना कोण सांगणार? त्यांचा नांगा अगदी ताठ. मंगळावर जीवसृष्टी आहे काय नाही ते शास्त्रज्ञ शोधाल्यात. उद्या जर मंगळावर पाणी सापडलं तर माणसं तिथं राहायला जातील. अजून हे जातीपातीतच मराल्यात. बोलत बोलत दोघं शाळेजवळ आले. अंधार होऊ लागलं होतं. शाळेच्या दारातील गाडी बघून दोघांनाही आश्चर्य वाटलं. ही मुख्याध्यापकांची गाडी काय? गौतम. हो की हो,
ही माने सरांचीच गाडी. अजून हे काय करतात? तो काय आतडी तोडून काम करणारा माणूस नव्ह. चला बघूया. चला तरी बघूया. दोघं ऑफिसजवळ आले. ऑफिसचं दार झाकलेलं, पण बाहेर कुलूप नव्हतं. म्हणजे मुख्याध्यापक आतच होता. आतनं कसला तरी अस्पष्ट बोलण्याचा आवाज, खुसफुस. दोघांनाही प्रश्न पडला. कुंभार सरांनी दार ढकललं. दार नुसतंच लावलेलं. दार उघडलं. मुख्याध्यापक गडबडनं खुर्चीवर बसलेला. त्याच्या तोंडावर दरदरून घाम. त्यानं केसावरून हात फिरवला. या दोघांना बघताच तो चाचपडला. तुम्ही आहे होय? या या. उद्या जरा माहिती द्यायची आहे. ते बसलो तो तयारी करीत. त्यानं टेबलावरची कागदं सारखी वारकी केली. विचारायच्या आधीच त्यानं शाळेत थांबल्याचं कारण सांगितलं. तेवढ्यात ऑफिसच्या आतल्या अंगानं शेवंताबाई बाहेर आली. दोघांच्याही तोंडाकडे तिनं बघितलं नाही. तिला पाहून दोघे एकमेकांकडे बघतच राहिले. त्यांना काय बोलावं सुचेना. तिच्या हातात कसलं तरी गठळं होतं. मुख्याध्यापकानं तोंडावरचा घाम हातानंच पुसला. गडबडीत तो त्यानं म्हणाला, शेवंताबाई, गावलं नव्ह वाटाणा? आजच भिजत घालायचं होतं तर तुम्ही आणि कशाला आलाय? कुणाकडनं तरी पाठवून दिलं असतं. मुख्याध्यापकाच्या बोलण्याला ताळमेळ नव्हता. शेवंताबाई भुर्रकन बाहेर उडाली. ती कुणाशीच बोलली नाही. मुख्याध्यापकानं त्यांना बसायचा आग्रह केला. न विचारताच त्यानं डास येतात म्हणून दार लावलं होतं हे सांगून टाकलं. काहीच न बोलता दोघांनी तिथून काढता पाय घेतला. दोघेही पुन्हा रस्त्यावर माळावर फिरायला जायचा त्यांचा बेत रद्द. दोघेही माघारी वळले. परत येताना एकमेकांशी काय बोलावं हे दोघांनाही कळत नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.